आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी मार्गावरील झाराप 0 पॉइंट येथील बॉक्सवेल आणि उड्डाणपुलाचं काम गेले कित्येक महिने चालू आहे। पावसाळ्यात हे काम पूर्ण झालेलं नाहीये। आता येथील बॉक्सवेलचं आणि उड्डाणपुलाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना आणि पर्यटकांना मोठे हाल सहन करावे लागतात। अनेक अपघात यामुळे घडतात। हा नेमका काय त्रास होतोय यावरती आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। मुंबई गोवा महामार्गावरील मी आहे झाराप 0 पॉइंट इथे। झाराप 0 पॉइंटच्या पाठीमागे हे जे उड्डाणपूल आहे हे मी उड्डाणपूल तुम्हाला दाखवतोय। माझे सहकारी अक्षय जे उड्डाणपूल तुम्हाला दाखवतोय ज्या पद्धतीने हे रखडलेलं काम आहे। म्हणजे बघा ज्या डाव्या साईडने जो रस्ता जातोय ते हे डायव्हर्शन केलेलं आहे आणि उजव्या बाजूने जो रस्ता आहे तो मुंबई गोवा महामार्गाकडे जाणारा रस्ता आहे। आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी या उड्डाणपुलाचं काम रखडल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांचे फार मोठा प्रॉब्लेम झालेला आपण पाहतोय। आपण इथे काही स्थानिक आहेत त्यांच्याकडे आपण जातोय। काय सांगाल काम रखडले उड्डाणपुलाचं कसं पाहताय? बरेच दिवस झाले आता हे काम रखडले त्यामुळे बहुत तर लोकांचे धंदे वगैरे ऍक्सिडेंट होण्याची खूप शक्यता आहे। इथे दोन्ही साईडीन गाड्या लोक कसे चालवतात त्यामुळे बरीचशी लोकांना अडचण होते। ठीक आहे, नक्कीच। आणि दुसरे काही आपले प्रवासी आहेत, काय सांगाल इथे काम रखडलंय उड्डाणपुलाचं? रखडलंय म्हणजे आधी या कामाचं नियोजनच नाही असं म्हणावं लागेल। कारण नियोजन असलं असतं तर हे काम टप्प्याटप्प्याने पार पाडलं असतं। आणि ते तुम्ही बघू शकता की जो मार्ग दिलाय म्हणजे साईड मार्ग दिलाय तो त्याने एक साईडने तरी पूर्ण करायला पाहिजे होता। तो दोन्ही एका साईडने पूर्ण नाही, एका साईडने अर्धवट एका साईडने अर्धवट। आणि तुम्ही पाहू शकता इथे आता किती ऍक्सिडेंट झाले आहेत आणि किती लोकांना याचा त्रास होतोय। प्लस लोकांची शेती या साईडला आहेत, घरं या साईडला आहेत, त्यामुळे त्यांना शेतीसाठी किंवा मुलांसाठी प्रॉब्लेम होतोय। आणि जे काम चाललंय ते खूप एक आहे, म्हणजे अर्थच नाही त्याला, काय बोलता येत नाही। तुम्ही बघू शकता म्हणजे मशीन घेतात किंवा आम्ही बघितले इथे व्यवस्थित काम चालूच नाही। तर बघा खरी परिस्थिती जी काय आहे ती आपण दाखवली। हा जो इकडे जाणारा जो रस्ता आहे पूर्णपणे हा जो रस्ता आहे तो सावंतवाडीकडे जाणार आहे आणि माझ्या लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे तो गोव्याकडे जाणार आहे। परंतु एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे ह्या एका उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे इथल्या स्थानिक जनतेला नाहक त्रास त्यांना भोगावा लागत आहे। कॅमेरा पर्सन अक्षय सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।